न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माजी नगरसेवक श्री हेमंत अण्णा शेट्टी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम गुरुवारी 12 डिसेंबर रोजी श्री सागर कॉलनी, महादेव मंदिर, हिरावाडी रोड, पंचवटी येथे आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी राजकीय त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हेमंत शेट्टी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। यावेळेस मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। ते बदलत नाही, स्वभाव बदलत नाही आणि अण्णाचं महत्त्वाचं म्हणजे माणूस रूपी संपत्ती त्यांनी प्रचंड कमावली। कारण जेव्हा आपण अण्णाचं नाव शहरात काढतो ते लोकांच्या डोळ्यासमोर वाडी, वाघाडी, वाल्मिक नगर येतं। परंतु बाबूजी, मी जेव्हा इलेक्शनमध्ये या 2-3 इलेक्शनमध्ये अण्णांबरोबर फिरलो तेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग पासून, RSSच्या लोकांपासून, गुजराती समाजापासून तर जे डॉक्टरेट पदवी मिळालेले वैचारिक लोक आहेत त्यांच्यापासून डॉक्टर, इंजिनियर या लोकांच्या माध्यमातून अण्णाची समाजाच्या विविध स्तरांच्या लोकांशी उठबस आहे आणि हे संबंध आहे, हे कामी येतात। आज आपण बघितलं तर इथं वाडीतले जास्त लोक नाही आहेत, हे सगळं सुशिक्षित वर्ग हे अण्णाला मानणार आहे आणि त्याच्यामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व सर्वसमावेशक कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अण्णा आहे। आमदार साहेब खऱ्या अर्थानं कुष्ठरोगी, ते कुष्ठरोगी बघितल्यानंतर मनुष्य तिथं थांबत पण नव्हता आणि त्यांच्याकडे बघत पण नव्हता। अशा ठिकाणी तुमचे मित्र हेमंत अण्णांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि ह्या कुष्ठरोगी लोकांची सेवा करण्याचा मानस त्यांनी आखला आणि त्याला भरभरून साथ देण्याचं काम खऱ्या अर्थानं या सुजाण नागरिकांनी केलं। म्हणून मी मनापासून त्यांच्या जन्मदिवसामध्ये आपण सुद्धा भरभरून साथ देतात। आम्ही पण गेल्या 20 वर्षापासून सातत्याने आमची पण चांगली मैत्री आहे। किरण महाराज असतील, हेमंत अण्णा असतील, चंद्रराव असतील, परंतु मी एक बघितलं यांनी या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं त्या केकची व्याख्या सांगितली की तो फिरत राहतो, तसं पंचवटीमध्ये या प्रभागामध्ये हेमंत अण्णाच्या पायाला भिंगरी लागलेली असते आणि खऱ्या अर्थानं हेमंत अण्णा या प्रभागामध्ये भिंगरीसारखं फिरत असतात, लोकांच्या समस्या जाणून घेत असतात। माता भगिनी असत, युवक असत, ज्येष्ठ असत, श्रेष्ठ असत, म्हणून ही कर्तव्याची खऱ्या अर्थाने ही पावती आहे। हेमंत अण्णा आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपल्या सर्व बंधू भगिनींनी सर्वप्रथम हेमंत अण्णाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। एक चालतं बोलतं विद्यापीठ सामान्य माणसाचं मन जो हेतो आणि सामान्य माणसाच्या समस्या जाणून तो सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो असा हा एक सामान्य मधला सामान्य कार्यकर्ता। परंतु आज हेमंत अण्णा तुमचा वाढदिवस, देशात शरद पवारांचा वाढदिवस गाजतोय, पण तिकडं बीडला मुंडे साहेबांचा वाढदिवस गाजतोय आणि नाशिकला हेमंत अण्णांचा वाढदिवस गाजतोय। कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार राहुल ढिकले, माजी महापौर विनायक पांडे, वसंत गीते, गुरमीत सिंग बग्गा, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, उल्हास धनवटे, शंकर हिरे, गौरव गोवर्धने, किरण सोनवणे, विजय हटकर, सागर दिघे, बबलू साबळे, नगरसेविका सरिता सोनवणे, पद्माकर पाटील, रुपेश पालकर, कुणाल गोवर्धने, निलेश गजभार, तर हर्षल गाडेकर, सनी सापळे, जगदीश दिघे, सुमित बागडे, सुशील सोनवणे यांसह इतर मान्यवर देखील येथे उपस्थित होते।